सातपूर विभागीय कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग सभा सुमारे 4 तास चालली। दरम्यान यावेळी सर्व नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 आणि 26 मधील विविध समस्यांचा पाढा वाचला। यामध्ये सुरळीत पाणी पुरवठा करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, परिसरात अस्वच्छता, पावसाळी गटारी उपाययोजना, ड्रेनेज लाईन साफ करणे, उघड्यावरील मांस विक्री, विद्युतचा प्रश्न, उद्यानातील वाढती गवत, अतिक्रमण, घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म मृत्यू विवाह नोंदणी, धूर फवारणी आदी विषयांवरील समस्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि समस्या सोडविण्यासाठी सूचना केल्या। यावेळी विभागीय कार्यालयात संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चक्क प्रतिमा असल्याचा महत्त्वाचा विषय ठरलाय। याप्रसंगी सभापती समाधान देवरे, विभागीय अधिकारी सुनील राजपूत, नगर सचिव संजय नेरकर, नगरसेवक दिनकर पाटील, विश्वास नागरे, अमोल पाटील, नितीन निगल, निवृत्ती इंगोले, भागवत आरोटे, नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुबाई नागरे, अंकिता शिंदे, उषाताई शेळके, मानसी शेवरे, सोनाली बंधुरे, हर्षदा गायकर, नयना जाधव, कविता लोखंडे आदी जण तसेच मनपा अधिकारी तानाजी निगळ, आकाश पवार, हेमंत नांदुर्डीकर, डीएस कोल्हे, साहेबराव राऊत, सूर्यकर, बालाजी विलास गायकवाड, प्रमोद मारू, आनंद भालेराव, जगदीश लोखंडे, भविष्य निकम आदी सर्व विभागाचे मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिलेच उदाहरण दिलं त्याला माझ्याबरोबर 2 वाजेला यायचं तुम्ही दोघांनी परत त्याचं टेंडर निघणार आहे का दुरुस्त खड्डे याचं रेट वाढायचं। अरे तुम्ही अख्खे पैसे काढून देता करत नाही आणि त्याच्यावर वसुल कार्यक्रमला आतापर्यंत ते बनवायला 15 कोटी रुपये लागलेले। काय चाललं तुम्हाला काय वाटतं? अरे आम्हाला 50 वर्ष झाले, 92 पासून आम्ही तुम्हाला आम्ही बोललो लोकांना राग याचा कामं करते मी हा। आणि नगरसेवकांचा प्रत्येकाचा आदर करायचा, फोन घ्यायचा, पहिल्या ग्रीन मध्ये उचलायचा, खोटं बोलायचं नाही, बोलले फोन उचला जायचा। आणि जेव्हा नगरसेवक काम सांगतो ना त्याला 100 फोन येत राहतात। कुत्रे कोण येत, पशु कोण कधी आले तुम्ही? महिना झाला। महापौर मॅडम कशी आलत्या? 100 डुकरं होते माझ्या प्रभागात। महापौर मॅडमने फोन केला सोनवण्यांना, हे डुकरं घेऊन जा। कुठलं आहे तू? डुकरने पार्टनर आहे त्याच्यात आणि डुकरांमध्ये पण पार्टनर आहे। सातपूर विभागात जेवढे डुकरं 8 दिवसात सगळे डुकरं पुढे नाही सोडायचे ते शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी पण नाही। कुत्रे सुद्धा चुकीचं काम नाही झालं, प्रत्येकाने साफसफाईवाले काही सुद्धा बचावलं। किती कर्मचारी सफाई आपल्याकडे सगळ्या सातपूरमध्ये? माझ्याकडे ना 146 कर्मचारी आहेत। होत असेल म्हणजे पार्लमेंट, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, सर्व ज्या घटनेवरती, ज्या संविधानावरती आपल्या सभा चालतात, त्यांनी त्याची निर्मिती केली। भारत घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आपल्या दालनात नाही। अतिशय महत्वाचा विषय, आपल्या भारतामध्ये डेमोक्रेसी आहे, जी लोकशाही आहे, त्याची निर्मिती मला वाटतं अतिशय निंदनीय गोष्ट ही। जे महापुरुषांचे फोटो या ठिकाणी आवश्यकता आहे आपण लावले पाहिजे, सर्वांच्या मागणीचा आपण विचार करून ते लावलं। त्यानंतर राघोजी भांगरे यांचा देखील फोटो मला वाटतं आपल्या नाशिकच्या उच्च महासभेमध्ये पण मागे काही लोकप्रतिनिधींना देखील त्या ठिकाणी लावलेला आहे। आता दुसरं आल्यानंतर सर्वात पहिले विद्युत विभाग, साऊंड सिस्टीम आपण बघितली। मला वाटतं आपण बी कॅटेगरीची महापालिका आपली आणि आपल्याकडे अशी व्यवस्था असं मला वाटतं अतिशय खराब गोष्ट ही अशी आम्हाला वाटते।
दुसरं आपला जो मेंटेनन्स विद्युत विभागाचा हा आपण कोणाला दिला संपूर्ण शहर पण ठीक आहे माहिती आपल्या 6 विभागामध्ये नाशिक सरपूर विभागाला आपण बक्षीस मिळवू शकतो आणि माननीय आमदार केले महापौरांना सांगितलंय ज्या विभागातले कर्मचारी चांगलं काम करतील त्या विभागाला मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना मी त्याचा सत्कार करणार आहे. इथून माझं काय झालं तुम्ही काय केलं मला वाटतं काही तुम्ही जे अधिकारी झालेले आहात त्याच्यात काही एखादा विषय असा असतो का तुमच्याकडे जेव्हा अधिकारी होऊन नगरपालिकेत येतात एखादा विषय असतो का 1000 जबाबी उत्तर तुमच्याकडे हजर असतात त्याचा एखादा विषय तुम्हाला असतो का? कारण तुम्हाला कुणीही नगरसेवकांनी प्रत्येकाने प्रश्न केला तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला तुमच्याजवळ अचूक उत्तर असतं बरोबर. म्हणजे त्याला आम्हाला काय बोलता येत त्या असं उत्तर तुमच्याकडे असतं पण तसं काय फील्डवर काम होत नाही. प्रत्येक विभागाला मी हातून जोडून विनंती माझी तुम्ही असं करू नका. आपल्या सातपूर विभागाचं नाव पूर्वीपासून चांगलं आहे. आपल्याकडे काही लढाई भानगडी करणारे लोक नाही. आपण सगळं समाजाला सर्व लोकांना एकत्र घेऊन चालतो. कुठेही पुढे आपल्याला करायचं नाहीये. प्रत्येकाने आपल्या आज मला वाटतं 12 नगरसेवक कुठल्या प्रभागात नसतील आपल्या सातपूरमध्ये आहे आणि या सगळ्या झाशीच्या राणी आहेत हुशार आहे सुशिक्षित आहे आणि दमदार पण तेवढा आहे. या सगळ्या भगिनीने जर ठरवलं तर सर्व अधिकाऱ्यांना त्या घरी जाऊन देणार नाही. आधी 8 लोक आहेत आता अन्न आपले ज्येष्ठ म्हणजे शिलेदार एकदम पुढे ढाल घेऊन सगळ्यांच्या पुढे उभे असतात. पण हे सगळे काम करत असताना तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. की पाणी पुरवठ्याचा विषय घेतो साहेब आपला पहिला तिथं आज 500 घरं आहे. उंटेवर मला वाटतं आता 2-2.5 घरं आहे. प्यायला पाणी नाही आहे. परवाच्या रात्रीला आम्ही 10 वाजता गेलो लोक रस्ते उडून आम्हाला प्यायला पाणी आपलं विहीर पाणी काढताय. ही नाशिक महानगरपालिकेची परिस्थिती असेल आपल्या सातपूरची परिस्थिती असेल पाणी पुरवठ्यावर काय करतोय शाळा क्रमांक 18 येथे समाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब समाज मंदिर आहे ते 35 वर्षापासून समाजाचं होतं पण आता ते त्यांच्या ताब्यात नाही. माझं म्हणणं हेच आहे की ते समाज मंदिर त्यांच्या ताब्यात समाजाच्या ताब्यात आणि काही त्यांच्या पैशांची मागणी करू नये आणि तिथे शाळा बालवाडी सभापती महोदय मला एक सर्वांनी तो मुद्दा मांडला मलाही तो मांडावा असं वाटतो की पाणी प्रश्न आपल्या पूर्ण भागामध्ये जे पाणी वितरण होत आहे ते गढूळ दूषित होतच आहे पण सगळ्या भागात समान वाटप होत नाहीये. कारण सातपूर कॉलनी सारख्या एरियामध्ये थोड्या अंतरावर काही रस्ता फक्त 500 मीटर अंतराचा जरी असला तरी एका गल्लीमध्ये पाणी इतक्या प्रमाणात आहे की ते पूर्ण रस्त्याने जेव्हा मी चक्कर मारला तेव्हा पूर्ण रस्त्याने पाणी जात होतं आणि दुसऱ्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी होतं की 2-2 तास लागतं पाण्यासाठी. तर अधिकाऱ्यांना मी विनंती करते की त्यांनी तेवढं समान वाटप केलेलं पाहिजे पाण्याचं. त्यानंतर दुसरा प्रश्न कॉलनीतल्या भागाचा आहे. आम्हाला वारंवार फोन करतात की ताई आमच्या एरियामध्ये झाडू मारण्यासाठी कोणीही येत नाही. आम्ही वारंवार एक दिवस येतात 2 दिवस येतात त्याच्या पुढे आठवडाभर कोणीही जात नाही. तर तेवढं लवकरात लवकर तसेच काही गोष्टी ह्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खड्डे वगैरे बुजवले जात नाही त्यामुळे अनेक नरबळी याच्यामध्ये गेलेले आहेत. असं म्हणून आपल्या नाशिकचं खरं म्हणजे दुर्दैव आहे की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी आपल्याला ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंय. पण माझ्या आता अधिकाऱ्यांना सगळ्यांची आता बघितलं सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मला एकच विनंती आहे की नेक्स्ट टाइम ज्या वेळेला ही सभा होईल त्यावेळेला त्यांचा सगळ्या गोष्टींवर अभ्यास झालेला पाहिजे. उडवाउडवीची उत्तरं न देता आम्हाला मला असं वाटतं जे काही आम्ही तुमच्या समोर समस्या घेऊन येतो त्याचं लवकरात लवकर निराकरण व्हावं. मला वाटतं त्याचे पोलीस साहेब नाही आहेत ना. समस्या पाणी आणि खड्डे ड्रेनेज
त्या मला वाटतं आपल्या पूर्ण सातपूर शहराच्या समस्या आहेत पाचशे प्रमाणे. ज्या तळमळीने मला वाटतं लोकप्रतिनिधी काम करतात त्याच्या 5% जरी अधिकारी संवेदनशील असले तर मला वाटतं आपले मार्गदर्शक सन्मान्य दिनकर अण्णांसारख्या ज्येष्ठ माणसाच्या डोळ्यात आपल्या चुकीने पाणी आलं, त्या दिवशी मी चुकीने कारण जर खड्डा नसता तर तो माणूस मृत्युमुखी पडला नसता आणि अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं नसतं. ही संवेदनशीलता मला वाटतं अधिकाऱ्यांमध्ये पण असली पाहिजे. कारण एखाद्या लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात जेवढी तळमळ आणि जेवढ्या तळमळीने पाणी काय येतं याचं कुठंतरी अधिकाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे. ज्या खड्ड्यांमुळे माणसं मारतायत प्रभागात, सातपूर प्रभागात म्हणण्यापेक्षा नाशिक महापालिकेची पहिली घटना प्रभाकर निकम या माणसाचा मृत्यू सातपूर आंबड लिंक रोडला झाला. मी सर्वांना सांगितलं होतं, अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, महासभेत बोललो होतो समाधान भाऊ, सभापती पण बोलले होते, मला वाटतं त्या सभेत अण्णा पण बोलले होते का घटना घडायचे चान्सेस आहेत, तुम्ही काळजी घ्या. कारण सातपूर आणि आंबड एमआयडीसीला एकमेव जोडणारा रस्ता आहे, परंतु दुर्दैव इतकं वाईट वाटतंय कारण अधिकाऱ्यांना असं वाटतं की हे लोक आमच्या विरोधात बोलतात. तुम्ही आमचे काही भाऊबंद आहे किंवा दुश्मन नाही, आम्ही तुमच्या विरोधात बोलावं. परंतु आमची जी तळमळ आहे कुठंतरी एखाद्याचं कुटुंब तुमच्या आमच्या चुकीने उघड्यावर पडू नये. आणि त्या प्रभाकर निकमचं कुटुंब मी म्हणतो हे पाप ज्या माणसाचं असेल तो 100% ते पाप भोगणार आहे. कारण ते कुटुंब आजही रस्त्यावर आलेलं आहे. ज्या ठेकेदाराला त्या देशमुखला तुम्ही पाठीशी घालता हे पाप तुम्ही करू नका. याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही वारंवार मागणी करतोय. त्या माणसाचं कुटुंब आज त्याच्या मुलीचं लग्न आहे, तो स्थळ बघून येत होता, त्या माणसाचा मृत्यू झाला, आज ते कुटुंब उघड्यावर आहे. याला जबाबदार तुम्ही अधिकारी. कारण 1 महिना आधी आम्ही तुम्हाला सूचना दिली होती की हा ठेकेदार मनमानीपणा करतोय. वारंवार सांगून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की लोक बोलतात, विसरून जातात. परंतु लक्षात ठेवा, जर चुकून एखादी घटना घडली की तुमच्या घरापुढे येऊन बसेल, याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहा. कारण तुमच्या चुकीने जर एखाद्या माणसाचं जर कुटुंब जर उघड्यावर गेलं तर मी म्हणतो त्या माणसाबरोबर मी स्वतः गुन्हा तुम्ही महापालिका म्हणून कराल न कराल माहित नाही, पण ज्या कुटुंबाचं जाईल त्याचा गुन्हा मी स्वतः दाखल करेन. याची जबाबदारी तुम्ही घ्या. कारण याची कोण दखल घेणार आहे? सगळे श्रीमंत नाही, कोणी गरीब आहे. माझ्याकडे आहे का आमचे जे दवाखान्याचं बिल कोण होईल? पहिला व्हायरस झाला, पहिला मलेरिया झाला, याच्यावरची कारवाई कशी होणार? काही ठिकाणी पाणी नाही आणि ह्या पाण्याचे दुसऱ्यांनी का कबूतर आले मीटर मध्ये कबूतर ते पण काही नाही. याचं कसं करायचं? ओपन आहे त्या टाकीला झाकण कधी करणार? कधी बसवणार? मला हलक्यात बोललेलं नाही होणार ना. मोजून 100 लोक येतात, मावशी हे पाण्याचं कसं करणार? गढूळ पाणी, दूषित पाणी येतं. ह्या पाण्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा आणि व्यवस्थित पाणी सगळ्या ठिकाणी आलं पाहिजे. का माझ्याकडं मी 3री नगरसेवक झालेले तर माझ्याकडे जास्त करून लोक येत राहतात. मग आम्हाला ती सुविधा पाहिजे. मग त्यांचं दवाखान्याचं बिल कोण भरील? कोण भरील सांगा? सगळे काही येणार बरोबर आहे. जिडे जिडे खड्डे माझ्या मार्केट पाशी 2 महिला पडल्या, 2 मुलं पडले आणि माणूस पडले. तर त्या खड्ड्याला तुम्ही काम केलं, त्या खड्ड्यामध्ये माणसं पडले, तिथे खडी का बरं नाहीये? उपलब्ध नाही का खडी? अभिनव आर्टमध्ये मान्सून पोस्टात टास्क आपण घेतला, तर त्यामध्ये सर्व शिस्तीबद्ध सगळ्यांनी काम केले व विभागीय अधिकारी यांनी पण छान काम केले, तात्काळ काम करून घेतले. त्याचबरोबर सगळे कर्मचारी वर्ग बरोबर होते आणि समाधान भाऊ पण होते. तर आमच्या इथल्या प्रभागातील समस्या ही जे का रस्ते कॉलनी रस्ते त्याची अवस्था तुम्ही पाहिली ती पूर अवस्था झालेली आहे पूर्ण रस्त्याची. तर माझं म्हणणं आहे का रस्ते आता लगेच होणं काही शक्य नाही, तर जे काही खड्डे वगैरे असतील तर ते बुजवण्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं. कारण ॲक्सिडेंट होत आहे, पाणी साचत आहे आता पावसाळ्यामुळे. आणि आनंदी आंदोलन जॉगिंग ट्रॅक आहे आमची पाईपलाईन रोड,
तर तिथे रस्त्याचे म्हणजे आपले पाईपलाईन टाकण्यामध्ये खोदकाम करण्यात आले, त्यामुळे तो जॉगिंग ट्रॅक आहे ना तो पूर्ण खराब करून टाकलेला आहे. तर तिथे आता जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी जे काही ज्येष्ठ नागरिक वगैरे तिथे येतात तर त्यांना ते काही व्यवस्थित चालता येत नाही त्याच्यावर, तर ते व्यवस्थित करण्यात आहोत, तुम्ही सांगून द्यावं. पावसाळ्याचा असेल किंवा बांधकामचा विषय कमी असेल किंवा विषय मांडण्याचा विषय चांगला आणि खूप मारणे त्यामध्ये मी स्वागत करेन. पण तो माझा एक विषय असा आहे की अण्णांनी स्वतः सांगितलं की कुत्रे आणि डुकर हा अतिशय मोठा प्रश्न आमच्या विभागामध्ये आहे. कारण गेल्या काही वर्षापासून आपण तिथं काही केलं देत असतो डुकर सोडण्याची, आपण काही केलं देत असतात का डुकर सोडण्याचे काही लेटर देत असतात असं डुक्कर पकडण्याचं पशुवैद्यकीय विभागामध्ये सगळ्याची सोय नसते आणि ते लोक अक्षरशः उड्या बसत असतात. कारण साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारते, जो श्रीजीचा फ्लॅट चालू आहे श्रीजीचा नगरमध्ये माझ्या घरच्या त्या ठिकाणी त्या माणसाचे 9 ते 10 लोकांचे घर आहे त्या ठिकाणी बांधले, त्या लोकांना शौचालय बांधलेली नाही त्यांनी आणि लोक खूप लवकर राहतात ते लोक. आणि त्यावेळेस ते सकाळचे शौचालय गेल्यानंतर आमच्या भिंतेत नेता लागून ते जास्त जबाब लगेच त्यांना आज पाहणी करून आपण त्याच्यामध्ये गंभीर आहे. ज्या ठिकाणी आपण पाईपलाईन केले त्या ठिकाणी पिण्याच्या लाईनी गेले आणि पाण्याच्या लाईनी ज्या आहेत आपल्या लोकांनी असतात आणि पिण्याच्या पाण्याच्या पावसाच्या सिमेंटच्या असतात. कुठेतरी रोडची गाडी गेली की ती फुटल्यानंतर ते मिक्स पाणी होत असतं. जनतेचं आपण नुकसान करणार नाही जर त्या लोकांना दिला गेला हा खूप मोठा विषय आहे. आता सध्या पावसात चालू आहे, पावसात आपल्याला थोडा कमीच आहे पण जेणेकरून आपल्या नाशिक पावसाचा विषय आहे तर प्रत्येक प्रभागाला एक रेसिपी जर दिला तर अतिशय उत्तम होईल या ठिकाणी. आणि खड्ड्याचा पण विषय मोठा आहे की जेणेकरून तो गंगापूर जो चाललाय तर त्या ठिकाणी जे आता त्यांनी सांगितलं की गंगापूर जे श्रीमोदी हॉस्पिटल आहे तिथे आता सध्या बांधकाम जे चालू आपण तसं साईडपट्टी वाढवतोय तर त्यांनी साईडने पूर्ण खड्डे फोडून ठेवले आणि पूर्ण झाडाची मिळवून ठेवले पडले. कारण रात्री बिरात्री ट्रॉफिक चालू असते त्याबरोबर काही रोड पण असेल कारण त्याची सुद्धा तरच चालू आहे. अतिक्रमणचा पण विषय त्याच्या गंभीर आहे. त्याचबरोबर गंगापूर गावामध्ये जे पाणी आहे ते अण्णांच्या साठीकडे केलं सोय निर्माण आम्हाला, पण त्या ठिकाणी काही गंगापूरमध्ये पाणी येतं तर काही पाणी येत नाही. हा पण मोठा विषय. जे वाढवून जे आहे ते पुण्याच्या मंडळावर चालतं हे आम्हाला काही कळत नाही. कारण 2 लाईनला पाणी आहे तर 2 लाईनला पाणीच नाही. नगरमध्ये गेलं तर कन्नडपेक्षा पाणी कमी असतं. आपल्या अधिकाऱ्यानुसार काय देतात की वरती पाणी चढते, आपण टाकीचं तर पाणी पडतं वरती पाणी काय चढणार. हा मोठा गांभीर्य विषय घेतला पाहिजे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सभापती तर आमचेच आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सांगितलं ना ते वंशुने सांगितलं की आता माझा एक विषय झाला होता. राधाकृष्ण नगरला पाण्याची टाकी होती, त्या पाण्याच्या टाकीमध्ये कबूतर मेलेला होता. म्हणजे तो पाईपलाईनने खाली आला होता. जिथं पाण्याची लाईन खराब झाली होती आपण खड्डा खाल्ला तिथं खड्ड्यांमधनं पाईपलाईन मधनं कबूतर बाहेर आला होता. वारंवार लोकांच्या कंप्लेंट येत होत्या की काही पाण्यातनं घाण वास येतोय, पण काय येतोय कशामुळे येतोय हे काही कळत नव्हतं. जेव्हा आम्ही कोले साहेबांना आणि यांना साहेबांना फोन केला की कारण काय आहे तिथं खड्डा खाल्ला त्यानंतर तिथून म्हणजे पंख येत होते, पंखानुसार आपण ते लाईन खोलल्यानंतर पूर्ण कबूतर बाहेर आलं. कारण का कोले साहेब की ती टाकी आहे ना वरची जी राधाकृष्णाची टाकी ती ओपन आहे, त्याच्यात तुम्ही काही झाकण ठेवलेली ना काहीच नाही. ती झाकं आपण म्हणजे महासभेला आता पहिल्याच दुसऱ्या महासभेला बोललेले आता किती 6 महिने होत आलेले तरी त्या टाकीला झाकण गेलेले. आणि तसंच हे मीटर आहे, मीटर मध्ये निघालेले मीटर आहे पाण्याचं मीटर मध्ये निघालेले. तर याची काळजी घ्यायला पाहिजे. कसं आहे आता पाणी पावसाचे दिवस आहेत, मलेरिया डेंग्यू हे आजार होत आहे. प्रभाग 10 मध्ये पाणी इतकं विस्कळीत आहे पण तेच पाण्यामध्ये घाण पाणी ड्रेनेजचं पाणी येतंय, एकदम पिवळं पाणी येतंय. किती ठिकाणी कंटिन्यू वारंवार कंप्लेंट होतात तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. परत 15 दिवसानंतर परत तोच प्रॉब्लेम येतो. 15 कंटिन्यू म्हणजे आज जाळीचा मारुती आहे ना तिथं पाण्याचा एवढा प्रश्न गंभीर आहे. कंटिन्यू त्याचं कारण तिथलं जे मटन मार्केट आहे ते जर तुम्ही आज 92 पासून तिथं महापालिका अस्तित्वात आपली आलेली आहे आणि अजून तुम्ही जर सांगू शकत नाही की या ठिकाणी अधिकृत मांस विक्री कुठं होती नाही सांगू शकत कोणीच.
ज्या ठिकाणी अधिकृत महापालिका एखादा आपला जर एखादा मतदार असेल, एखादा आपला नागरिक असेल सामान्य, त्यांनी जर कचरा टाकताना जो आपण शासनाच्या किंवा महापालिकेच्या वतीने आपण सर्वत्र मोहीम केली, कचऱ्याची विल्हेवाट, ओला सुका कचरा, आणि आला एखादा त्याला जागेवर दंड करतो. हे अनधिकृत जे माल विक्री असेल, अनधिकृत हे जे नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.